मी मुलगा बनून एका सर्कसमध्ये काम करत होते. कोणालाही माहीत नव्हतं की मी मुलगी आहे. सर्कस पाहायला एक माणूस येत असे. तो मला खूप पैसे द्यायचा आणि सर्कसच्या मालकाला भेटायला आत जात असे. मला नेहमी आश्चर्य वाटायचं की तो माणूस मला का पैसे देतो. एक दिवस तो नेहमीप्रमाणे मला पैसे देऊन मालकाला भेटायला गेला आणि मी त्याच्या मागे मागे गेले. जसं मी दार उघडलं तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिथे मला असं कोणी दिसलं ज्याला पाहून माझा जीव हादरला. माझ्या कुटुंबात माझ्या आईशिवाय कोणी नव्हतं. मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी होते. मी कधीच माझ्या वडिलांना पाहिलं नव्हतं. जेव्हापासून मला शुद्ध आहे तेव्हापासून मी फक्त माझ्या आईलाच पाहिलं आहे आणि तिच्याच आसपास जगले आहे. वडील म्हणजे काय असतं, त्यांचं प्रेम काय असतं, त्यांची ओळख कशी असते, हे सगळं मी ना पाहिलं ना जाणवलं. मनात मात्र नेहमी इच्छा होती की मी माझ्या वडिलांना पाहावं, त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांचं प्रेम अनुभवावं. पण जे लोक या जगातून निघून जातात त्यांना भेटण्याची ना आशा उरते ना इच्छा पूर्ण होते. असंच माझ्याबरोबरही झालं. मी माझ्या वडिलांविषयी फक्त माझ्या आईकडूनच ऐकलं होतं. ती कधी कधी सांगायची तिचे बाबा असे होते, तुझे बाबा तसे होते. माझ्या आईने सांगितलं होतं की मी 1.5 वर्षाची असताना माझ्या वडिलांचा अचानक तब्येत खूप बिघडली. खूप इलाज करूनही ते वाचले नाहीत आणि या जगातून कायमचे निघून गेले. त्यानंतर माझी आई बेसहारा झाली आणि माझ्या वडिलांच्या लहान भावाकडे म्हणजे माझ्या काकाकडे राहायला गेली. पण माझ्या काकूला आम्ही तिथं राहणं आवडलं नाही. ती नेहमी टोमणे मारायची आणि घरात ठेवायलाही नाखुश असायची. मग आईने छोटं मोठं काम शोधलं आणि काकाचं घर सोडून आम्ही भाड्याच्या घरात राहायला लागलो. काकांनी दयेमुळे माझ्या आईला माझ्या वडिलांच्या घरातील हिस्सा दिला, कारण माझे काका काकू ज्या घरात राहत होते ते आजोबांचं घर होतं आणि माझे वडील वेगळ्या घरात राहत होते. जेव्हा काकांना कळलं की आम्ही भाड्याच्या घरात गेलो आहोत तेव्हा त्यांनी माझ्या आईला वडिलांच्या हक्काचे पैसे दिले. त्यावर काकूंनी बरेच वाद घातले, पण काकांनी काही ऐकलं नाही आणि पैसे दिले, जेणेकरून आमच्या आयुष्यात थोडा तरी दिलासा येईल. त्या पैशांनी आईने एक छोटंसं घर घेतलं. घर छोटं होतं पण आम्हा दोघींसाठी पुरेसं होतं. माझी आई फार शिकलेली नव्हती, त्यामुळे तिला मोठ्या ठिकाणी काम मिळू शकत नव्हतं. ती एका हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करून आमचा उदरनिर्वाह करत होती. तिने मला चांगल्या शाळेत दाखल केलं होतं आणि मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणून द्यायची. माझ्या लहान सहान आणि मोठ्या मागण्या ती नेहमी पूर्ण करायची. शेवटी आई आईच असते, अशीच असते. स्वतःला कितीही त्रास सोसला तरी आपल्या लेकराला हवी ती प्रत्येक गोष्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करणारी, लेकराच्या आनंदासाठी स्वतः मेहनत करण्यास तयार असणारी. म्हणूनच देवाने आईच्या पायाखाली स्वर्ग ठेवला आहे. शाळेतून आल्यावर मी सगळा वेळ माझ्या आईबरोबरच घालवायचे. ती हॉस्पिटलमधून आल्यावर घरात लोकांचे कपडेही शिवायची. माझी आई खूप गुणी स्त्री होती. तिला सगळंच काम यायचं, फक्त शिक्षणात थोडी मागे होती. मी लहान असताना ती इतकं काम करायची म्हणून मला राग यायचा. मला हवं होतं की ती सगळं काम सोडून माझ्याबरोबर वेळ घालवावा. असं नव्हतं की ती माझ्याशी वेळ घालवत नव्हती, पण मला तिचं पूर्ण लक्ष माझ्याकडे हवं होतं. पण ती काय करणार? जर ती काम नाही केलं तर घर कसं चाललं नसतं? ही गोष्ट ती मला समजू शकत नव्हती. मी रागात म्हणायचे, तू मला अजिबात प्रेम करत नाहीस. तुला फक्त तुझ्या कामाचंच प्रेम आहे. ती फक्त हसून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. पण मी मोठी झाल्यावर मला कळालं, तिला प्रेम कामाशी किंवा पैशाशी नव्हतं, तर माझ्याशीच होतं. म्हणूनच ती दिवस रात्र न थांबता काम करत राहायची, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी. ती खरंच मला इतकं प्रेम करत होती की माझ्या तक्रारीसुद्धा हसून ऐकायची. मी इंटरपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि आता माझी आई मला कॉलेजमध्ये दाखल करायला खूप उत्सुक होती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला माझ्या आईसमोर हात पसरावा लागत नव्हता. थोडंच का होईना, पण मी माझ्या आईचं थोडं ओझं कमी केलं होतं. मला आनंद
पाहून माझी आईही निर्धास्त होत असे. काही वर्ष अशीच गेली आणि माझं BA पूर्ण झालं. मी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते, म्हणून प्रत्येक वेळी मी चांगल्याच गुणांनी पास व्हायचे. आईला मला जास्तीत जास्त शिकवायचं होतं. तिला असं वाटायचं की जसं कमी शिकल्यामुळे तिला आयुष्यात त्रास सहन करावे लागले, तसे तिच्या मुलीला होऊ नयेत. जर तिच्याकडे चांगली पदवी असती तर तिला इतकं कठीण आयुष्य जगावंच लागलं नसतं आणि ना इतकी मेहनत करावी लागली असती. आजही काही घरांमध्ये मुलींच्या शिक्षणाकडे फार लक्ष दिलं जात नाही, कारण असं मानलं जातं की शेवटी त्यांना गृहिणीच व्हायचं आहे आणि संसारच सांभाळायचा आहे. पण खरं सांगायचं तर ही विचारसरणी चुकीची आहे. पुरुषांपेक्षा स्त्रीचं शिक्षण जास्त महत्त्वाचं असतं, कारण जर स्त्री शिक्षित असेल तर ती पुढच्या पिढीलाही घडवू शकते. घर चालवण्यासाठी घरगुती कामांसोबत शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे आणि गरज पडल्यास आपल्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील इतकं तरी शिकवणं प्रत्येक आई-वडिलांनी करायलाच हवं. माझ्या आईची तब्येत आता पूर्वीपेक्षा जास्तच बिघडू लागली होती. कामही तिला नीट जमत नव्हतं, तरी सुद्धा ती काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करत असे. मी तिला काम थांबवायला सांगितलं की ती म्हणायची, आपण काम नाही केलं तर घर कसं चालेल? आणि तिचं म्हणणं अगदी खरंच पण होतं, कारण घर तिच्या कमाईवरच चालत होतं. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. कितीही सांगूनही ती औषध आणत नसे, कारण तिच्या मते त्या पैशात माझी काहीतरी गरज पूर्ण होऊ शकते. अशाच प्रकारे वेळ जात राहिला आणि आई कायम आजारी राहू लागली. आता ती कायमच बिछाण्यावर पडून राहायची. तिला उठणंही जड जायचं, पण तरी सुद्धा उठून काम करण्याचा प्रयत्न करायची. म्हणून आता घरची जबाबदारी माझ्यावर आली होती. मला आईचा इलाज करायचा होता आणि त्यासाठी भरपूर पैशाची गरज होती. त्याचबरोबर माझं शिक्षणही सुरू ठेवायचं होतं, कारण ते माझ्या आईचं स्वप्न होतं. वरून घर खर्चही वाढत होता. थोड्या पैशात हे शक्य नव्हतं. मी ठरवलं की मला फक्त शिकायचं नाही, तर काहीतरी असं करायचंय ज्यातून पैसेही मिळतील आणि आईचं ओझंही कमी होईल. म्हणून मी घराजवळच्या लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यातून मला थोडेफार पैसे मिळू लागले. आईने खूप सांगितलं की मी फक्त अभ्यासावर लक्ष द्यावं, पण मी तिला वचन दिलं होतं की अभ्यास कमी होऊ देणार नाही. खूप आग्रह केल्यानंतर तिने मला ट्युशन घेण्याची परवानगी दिली. त्या ट्युशनमधून मला एवढे पैसे मिळायचे की कॉलेजचे छोटे मोठे खर्च मी स्वतः भागवू शकायचे. त्यामुळे मी आनंदी आणि निर्धास्त झाले होते. लवकरच मला एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनचं कामही मिळालं, पण तिथून इतके पैसे मिळत नव्हते की घर चालवता येईल. माझं शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं की चांगली नोकरी मिळेल. बराच विचार केल्यानंतर मी माझी पर्स घेतली आणि आईला एक काम सांगून घराबाहेर पडले. मी तिथेच जायचं ठरवलं होतं, जिथे जायचं मनात आधीच ठरवलं होतं. थोड्या वेळात मी माझ्या ठिकाणी पोहोचले. पांडे काका मला चांगले ओळखायचे होते. ते खूप चांगले आणि सरळ माणूस होते. त्यांचा मुलगा माझ्या कॉलेजमध्ये शिकायचा, त्यामुळे आमची चांगली ओळख झाली होती. मी त्यांना घरच्या सगळ्या अडचणी सांगितल्या. त्यांनी मला त्यांच्या एका ओळखीच्या माणसाकडे जाण्यास सांगितलं. तो सर्कसचा मालक होता. मी त्याला भेटले आणि त्याने थोडा विचार करून मला कामावर ठेवायचं ठरवलं. त्यांना सांगितलं की मला या कामाचे चांगले पैसे मिळतील आणि काम अवघडही नाही. त्यामुळे मी पण माझं शिक्षणही सुरू ठेवू शकते. म्हणून मी ती नोकरी मान्य केली. पण अडचण होती. सर्कसमध्ये बरेच लोक येत असत, त्यामुळे माझी खरी ओळखीने मी तिथे काम करू शकत नव्हते. मग त्यांनी मला एक उपाय सांगितला. तू इथे मुलगा बनून ये, कोणालाच कळणार नाही की तू मुलगी आहेस. मी विचार करून ती गोष्ट मान्य केली आणि दुसऱ्या दिवसापासून कामावर जायचं ठरवलं. पण मनात एक विचार होता, आई मला हे करू देईल का? पण घरची परिस्थिती तर सुधारवायची होती, म्हणून काहीतरी करायलाच हवं होतं. घर आल्यावर मी आईला सांगितलं,
नाही की मला सर्कसमध्ये काम मिळालं आहे. सांगितलं असतं तर ती मला इथे जायला कधीच दिलं नसतं. म्हणून मी तिला वेगळं काहीतरी कारण सांगितलं. घरातून मी माझ्या खऱ्या रूपात बाहेर पडायचे आणि शेजारच्या बाईकडे जाऊन मुलाच्या रूपात रूपांतरण करायचे. मग सर्कसमध्ये जायचे. परतताना पुन्हा त्या आंटीच्या घरी कपडे बदलून घरी यायचे. सुरुवातीला हे सगळं खूप कठीण वाटायचं, पण हळूहळू मला सवय झाली. आता मला ते काम अजिबात कठीण वाटत नव्हतं. मला तिथे काम करत 20 दिवस झाले होते. मालकाने मला पहिल्या 20 दिवसातच पगार दिला, कारण पांडे काकांचा तिथे चांगली ओळख होती. माझी घरची परिस्थिती पाहून मालकाने पगार लवकर दिला. त्या पैशातून आमच्या काही अडचणी तर कमी झाल्या. आईची औषधं, घर खर्च आणि माझा अभ्यास चालत होता. अभ्यासावर थोडं कमी लक्ष जात होतं, पण आईसमोर मी नेहमी सांगायचे की मी मन लावून अभ्यास करतीये. आई माझ्या या खोट्या आश्वासाने खुश होत असे. सर्कसमध्ये आता दुसरा महिना होणार होता. मालकाव्यतिरिक्त कोणालाही माहीत नव्हतं की मी मुलगी आहे. सगळे मला मुलगा समजत होते, त्यामुळे काम सोपं जात होतं. एक दिवस काहीतरी विचित्र घडलं. एक माणूस सर्कस पाहायला आला आणि जाताना मला खूप पैसे दिले. मी पैसे घेण्यास नकार दिला, पण त्याने जबरदस्तीने पैसे दिले. मला पैशांची गरज होती म्हणून मी ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच माणूस आला. पुन्हा पैसे दिले आणि मालकाच्या ऑफिसमध्ये गेला. असं रोज होऊ लागलं. तो माणूस रोज यायचा, मला पैसे द्यायचा आणि मालकाला भेटायला जायचा. एकीकडे मला त्याच्याकडून मिळणाऱ्या पैशांचा फायदाच होत होता, पण दुसरीकडे मला विचारायचा, हा माणूस रोज मला पैसे का देतो? तो नक्की कोण आहे? मी एक गरजू मुलगी होते, पण त्याला ही गोष्ट कशी कळली? खूप सगळे प्रश्न त्यावेळेस माझ्या डोक्यात फिरत होते आणि त्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर फक्त एकाच माणसाकडे असू शकतं आणि तोच माणूस होता, जो गेल्या 10 ते 15 दिवसापासून रोज सर्कस बघायला येत होता आणि मला पैसे देऊन निघून जात होता. या गोष्टीबद्दल मी ना सर्कसमधल्यांना कोणालाही सांगितलं होतं, ना घरी आईला. ती आधीपासूनच माझ्या काम करणाऱ्या गोष्टीने खुश नव्हती, पण गरजेपोटी तिने मला काम करू दिलं होतं. आणि जर तिला हे कळलं असतं तर मला तिने मला करू दिलं नसतं. उलट स्वतः आजारी असतानाही कामाला गेली असती. मी ठरवलं होतं की या गोष्टीचं उत्तर मी स्वतःच शोधणार. आणि आधी तर हे कळणं गरजेचं होतं की तो माणूस नेमका कोण आहे, का येतो आणि मला पैसे देऊन का जातो. आज कामावर जाताना मी ठरवलं होतं की मी आज हे नक्की जाणून घेणार की तो कोण आहे, मला कसं ओळखतो आणि त्याचं यायचं कारण काय आहे की तो मला पैसे देतो. तो माणूस आला आणि नेहमीसारखं मला पैसे देऊन मालकाच्या ऑफिसमध्ये गेला. तर मीही हळूच त्याच्या मागे मागे गेले. ऑफिसच्या दरवाजाबाहेर उभी राहून मी त्यांची बोलणी ऐकू लागले. आत काय चाललंय होतं हे ऐकून मी थक्क झाले. आत माझ्याबद्दल चर्चा चालू होती. तो माणूस मला कसा ओळखतो आणि का माझ्याबद्दल सर्कसच्या मालकाशी बोलत होता आणि त्याला कसं समजलं की मी मुलगा नाही तर मुलगी आहे? काय म्हणून तो रोज मला पैसे देऊन मदत करत होता? कोण होता तो माणूस? काही असो, त्याच्या बोलण्यावरून मला हे मात्र कळलं होतं, तो मला खूप चांगला ओळखतो. त्याला माझ्याबद्दल सगळं माहिती होतं. इथं काम करणारे किंवा सर्कस बघायला येणारे लोकही हे जाणत नव्हते, पण तो मात्र जाणत होता. आणि तो मालकाला माझा खास सांभाळ करण्यास का सांगत होता? तो माणूस अंदाजे 55 वर्षाचा दिसत होता, पण त्याला पाहून तसं वाटत नव्हतं. तो खूप तंदुरुस्त होता. घरी आल्यावरही त्याला त्या सगळ्या गोष्टी माझ्या मनातून जातच नव्हत्या. मी आईला काही सांगू शकत नव्हते. जर मी तिला हे सगळं सांगितलं असतं तर ती मला पुन्हा कामावर तिने मला जाऊ दिलं नसतं. ती आधीपासूनच मला नोकरी करू देत नव्हती, पण माझा हट्टपणा आणि गरज बघून परवानगी दिली होती. आता जर तिला या माणसाबद्दल कळालं असतं तर ती मला कधीच काम करू दिलं नसतं.
पण सध्या पैशांची खूप गरज होती आणि अशा परिस्थितीत मी काम सोडूनही शकत नव्हते. म्हणूनच मी आईला काहीही सांगितले नाही. मी ठरवलं होतं की उद्या मी मालकांनाच विचारन की हा माणूस कोण आहे. तो नक्की त्यांना माहिती असणार, कारण तो त्यांच्या ऑफिसमध्ये जात होता. हेच विचार करत मी सगळं काम लवकर आटोपलं आणि झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वेळेच्या आधीच कामावर पोहोचले, कारण मला मालकाशी बोलायचं होतं. आधी थोडं भीतीच वाटत होती. जर मी हे सगळं विचारलं तर कदाचित मला कामावरून काढतील. पण मनात एक कुतूहलही जास्त होतं. मी ठरवलं की काहीही झालं तरी विचारायचं. मी मालकाच्या ऑफिसमध्ये गेले आणि विचारलं की तो माणूस कोण आहे. ते म्हणाले की तो त्यांच्या ओळखीचा आहे. पूर्वी तो सर्कसमध्ये काम करायचा आणि नंतर तो खूप श्रीमंत झाला. जेव्हा मी विचारलं की तो माझ्याबद्दल का बोलत होता, तर मालक म्हणाले, त्याने फक्त एवढंच सांगितलं की त्या मुलीचा विशेष सांभाळ कर, तिला कोणी त्रास देऊ नये आणि त्यासाठी तो मला पैसे देतो. हे ऐकून मी अजूनच गोंधळले. मी विचारायला गेले होते, पण मालक उलट मलाच विचारत होते की तो माझा नातलग आहे का. पण मी त्या माणसाला आजवर पाहिलंही नव्हतं. आमच्या नातेवाईकांमध्ये तर असं कोणीच नव्हतं. आमचे नातेवाईक सुद्धा कधी आमच्यासाठी पैसा खर्च करत नाहीत. मग हा कोण होता? मी ठरवलं की आता मला त्याला विचारावेच लागेल. पण पुढचे 2-3 दिवस गेले आणि तो माणूस पुन्हा सर्कसला आला नाही. तो जो रोज यायचा तो आता गायब झाला होता. असं वाटलं की त्याला माझ्या शंकेबद्दल कळालं का काय. पण त्याला ते कसं कळणार? ज्या दिवशी मी मालकांशी बोलले त्या दिवसानंतर तो आला नाही. शंका आली की कदाचित मालकांना काही सांगितलं असेल, पण ते शक्य नव्हतं. मग का तो येत नव्हता? कदाचित कामात व्यस्त असेल असं समजून मी रोज त्याची वाट पाहू लागले. पण तो आला नाही. 15 दिवस झाले तरी त्याचा पत्ता नव्हता. एक दिवस मालकांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी मला बरेच पैसे दिले आणि म्हणाले, हे त्या माणसाने तुझ्यासाठी पाठवले आहेत, जो रोज इथे येत असे. हे ऐकून मी थक्क झाले. पैसे घेतले आणि घरी परतले. पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. मनात सतत विचार येत होते. तो कोण आहे? मला त्याला एकदा भेटायलाच हवं. पण तो तर आता येणंच बंद झालं आहे. मग मी काय करू? कशी भेटू? असं विचार करता करता रात्र गेली. सकाळी आईने माझा चेहरा पाहून विचारलं, काही त्रास आहे का तुला? पण मी काही सांगितलं नाही. तिला काळजी वाटू नये म्हणून मी अभ्यासाचं कारण दिलं. त्या दिवशी मी ठरवलं की आता मी मालकाकडून त्याचा पत्ता मिळवणारच. त्यांनी आधी सांगितलं होतं की त्यांना माहीत नाही तो कुठे राहतो. पण मला माहीत होतं की ते खोटं बोलत आहेत. मी आग्रह धरल्यावर अखेर त्यांनी त्यांचा पत्ता दिला. मी ठरवलं की उद्या त्यांच्या घरी जाणार. आईला सांगितलं की कॉलेजनंतर माझे काही एक्स्ट्रा क्लासेस आहेत, त्यामुळे मला उशीर होईल. काळजी करू नकोस. आणि मी ठरवलं होतं उद्या मी त्याच्याशी नक्की भेटणार. मालकाने दिलेला पत्ता माझ्या हातात होता आणि मी त्याचं घर शोधायला निघाले होते. शेवटी मला ते घरही सापडलं. मी दार ठोकवलं आणि दार उघडण्याची वाट पाहू लागले. बराच वेळ झालं तरी दार उघडलं नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा ठोकावलं, पण तरीही कोणी दार उघडलं नाही. मला खूप आश्चर्य वाटलं की घरात कुणीतरी आहे तरी दार का उघडत नाही. मी पुन्हा दार ठोकवणार इतक्यात रस्त्याने जात असलेल्या एका म्हाताऱ्या बाईंनी सांगितलं की या घराचा मालक 2-3 दिवसापासून कुठेतरी गेला आहे आणि अजून परत आलेला नाही. दारावर किल्लीचं लॉक लावलेलं होतं आणि मी त्याकडे लक्षच दिलं नव्हतं. त्यामुळे मला समजलंच नव्हतं की घरात कोणीही नाही. मी उदासपणे परत वळले. आज मी मोठ्या अपेक्षेने आले होते की आज त्या माणसाकडून माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण घर बंद पाहून असं वाटलं की हा रहस्य आता रहस्यच राहणार आहे. कदाचित मी त्या माणसापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. मला आठवलं, तो जेव्हा रोज सर्कस पाहायला यायचा
तेव्हा मला त्याच्याशी बोलायला हवं होतं. जर त्यावेळी विचारलं असतं तर इतकी भटकंती मला करावीच लागली नसती. पण आता माझं सत्य जाणून घेण्याचं कुतूहल आणखी वाढत चाललं होतं. मी मनात ठरवलं की आज नाही तर कधीतरी पुन्हा येईन आणि त्या माणसाबद्दल शोध घेईनच. कधीतरी तो नक्की परत येईल आणि तेव्हा मी त्याच्याशी बोलून घेईन. आणि आता या गोष्टीला बराच काळ झाला होता. एकदा पुन्हा मालकाने मला बोलून पैसे दिले. यावेळी मी शांतपणे ते पैसे घेतले आणि बाजूला ठेवले. आज पुन्हा मला त्यांच्या घराकडे जायचं होतं, कारण खूप दिवस झाले होते. आता तो माणूस परत आला असणार असं वाटून मी पुन्हा त्याच्या घराबाहेर उभी राहिले. पण आजही कुणी दार उघडत नव्हतं. मग मी रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलाला विचारलं. त्याने सांगितलं की इथे राहणारा माणूस बऱ्याच दिवसापासून आलेलाच नाही. हे कसं शक्य आहे? आता इतके दिवस झाले, त्याने परत यायला हवं होतं. तो का आला नाही? आजच तर मालकाने मला त्याच्याकडून दिलेले पैसे दिले. जर तो आला नव्हता तर ते पैसे कोण देऊन गेला? कदाचित त्यांचा नोकर देत असेल. कदाचित तो मुद्दाम माझ्यापासून लपतोय. मला आता तसंच वाटायला लागलं होतं. पण तो असं का करत होता आणि का माझ्यापासून पळत होता? त्या दिवसासारखीच मी आजही उदास होऊन त्यांच्या घरातून परत निघाले. परतताना मला आठवलं की माझी पर्स मी मालकाच्या ऑफिसमध्येच विसरले. म्हणून मी पुन्हा सर्कसच्या दिशेने निघाले. तिथे सगळे लोक आपापली कामं संपवून निघून गेले होते. काही लोक शिल्लक होते. मी जशी ऑफिसकडे चालू लागले तसं मला एक ओळखीचा आवाज ऐकू आला. हा आवाज त्याच माणसाचा होता ज्याला मी इतके दिवस शोधत होते. आज हा प्रसंग मी हातातून जाऊ देऊ शकत नव्हते. म्हणूनच मी ऑफिसचं दार उघडलं आणि आत गेले. तो माणूस आत होता. मला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि उठून उभा राहिला. मीही त्याच्यासमोर उभी राहिले. तो माझ्याकडून नजर चुकवू लागला. मी थेट त्याच्याकडे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू कोण आहेस आणि माझ्यापासून का पळतोयस? जेव्हा त्याला जाणवलं की आता पळण्याचा कोणताच मार्ग नाही, तो परत आपल्या खुर्चीवर बसला. मीही समोरच्या खुर्चीवर बसले. मालक ऑफिसच्या बाहेर गेले आणि त्यांच्या गेल्यानंतर मी त्यांच्याकडून सगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली, जे मला आतापर्यंत त्रास देत होते. मी विचारलं, तुम्ही मला रोज पैसे का द्यायचास आणि तुम्ही मला ओळखतात कसं? हे ऐकल्यावर तो बोलायला लागला. म्हणाला, मी तुझे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण आधी तुला एक गोष्ट सांगायची आहे. ऐकशील का? मी काही न बोलता शांत राहिले. मग तो बोलायला लागला. आजपासून 22 वर्षापूर्वी मीही सर्कसमध्ये काम करायचो. एक साधा नोकर होतो. ना माझी ओळख ना प्रतिष्ठा. कधी खिशात पैसे असायचे तर कधी नाही. पण माझं मन स्वच्छ होतं. मी प्रामाणिक आणि साधा माणूस होतो. प्रत्येक रविवारी एक मुलगी सर्कस पाहायला यायची. हळूहळू मला तिच्याबद्दल भावना निर्माण झाल्या. ती मला आवडायला लागली. ती खूप सुंदर होती. मी तिच्या प्रेमातच पडलो. सुरुवातीला मी ठरवलं की माझ्या भावना मनातच ठेवतो. पण नंतर वाटलं कदाचित तीही माझी होऊ शकेल. त्या काळात जर कुणी आवडलं तर थेट प्रपोज करण्याऐवजी घरी नातं पाठवलं जायचं. मीही तसं केलं. माझ्या कुटुंबाला तिच्याबद्दल सांगितलं. माझं नशीब असं की ती मुलगी आमच्या ओळखीचीच निघाली आणि माझ्या आईने लग्नाची बोलणी पुढे नेली आणि अशा रीतीने आमचं लग्न ठरलं. मी खूप आनंदी झालो. सगळं अगदी माझ्या मनासारखं चाललं होतं. मी तिचा प्रत्येक छोट्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचो. ती कायम आनंदी राहावी म्हणून मी सगळं करत होतो. पण हे सगळं माझं भ्रम होतं. ती कधीच माझ्या बरोबर आनंदी नव्हती. हे मला लग्नाच्या 2 वर्षांनी कळालं, जेव्हा मी तिला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. सुरुवातीला शंका होती, पण जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा सगळं स्पष्ट झालं. त्या दिवशी मी अचानक
लवकर घरी आलो होतो. मुख्य दरवाजा उघडा होता. मी आत गेलो आणि तिला फोनवर बोलताना ऐकलं. सगळं ऐकलं, पण शांत राहिलो. मी तिला काहीही विचारलं नाही. वक्त करत वेळ गेला आणि एक दिवस तिने स्वतःनी सांगितलं की तिला माझ्याबरोबर राहायचं नाही. तिने मला डिवोर्स मागितला. त्या दिवशी मला वाटलं माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. पण तिच्या इच्छेविरुद्ध काही करता येत नव्हतं. मी मनावर दगड ठेवून तिला मोकळं केलं. डिवोर्स नंतर ती मला सोडून गेली आणि माझ्या 1.5 वर्षाच्या मुलीलाही घेऊन गेली. मी तिला थांबवलं नाही. मी तिला आमची मुलगी दिली, कारण मला माहिती होतं मूल आईशिवाय जगू शकत नाही. आणि मला विश्वास होता की ज्या माणसावर ती प्रेम करत होती तोही माझ्या मुलीला आपलीच मानेल. म्हणून मी त्यांना जाऊ दिलं. त्यांच्या जाण्यानंतर मी दुसऱ्या कोणाशीही लग्न केलं नव्हतं. ना माझं मन दुसऱ्या लग्नासाठी तयार होतं आणि ना मला कोणाची अशी गरज वाटत नव्हती. वेळ पुढे सरकत गेला आणि त्यासोबत माझ्या आयुष्यातही बदल होत गेले. मी माझं सगळं लक्ष माझ्या कामात घालवलं आणि माझ्या मेहनतीने एका मोठ्या कंपनीचा मालक बनलो आहे. हे सांगून ते शांत झाले आणि मी विचारात पडले की त्यांनी मला ही गोष्ट का सांगितली असेल. सध्या मला त्या गोष्टीचा अर्थ नव्हता. मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं हवं होती. मी विचारलं, तुम्ही मला कसं ओळखता? हा माझा पहिला प्रश्न होता आणि उत्तर ऐकल्यावर मी निशब्द झाले. माझ्यासमोर बसलेले ते कुणी परके नव्हते. ते माझे स्वतःचे वडील होते. मला वाटलं मी स्वप्नात आहे. मी लहानपणापासून ऐकत आले होते की माझे वडील माझ्या लहानपणी आजारपणामुळे मरण पावले. पण आज ते माझ्यासमोर जिवंत बसले होते, निरोगी आणि पूर्णपणे ठीक. इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलं गेलं होतं हे मला कळेना. मी काही काळ स्वतःला सावरून पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही माझ्यापासून का लपवतात? माझ्याशी भेटायचं का नाही ठरवलं? त्यावर त्यांनी सांगितलं की ते मला सत्य सांगू इच्छित नव्हते. त्यांना भीती होती की ज्यांनी मला लहानपणापासून वाढवले, काळजी घेतली, त्या माझ्या आईला मी चुकीचं समजेन आणि कदाचित तिच्यावर राग धरू लागेन. त्यांना वाटत होतं की मी आणि आई आपल्या आयुष्यात आनंदी आहोत. आईने ज्या माणसाशी लग्न केलं होतं त्यांनी आम्हाला सगळं दिलं असेल, कारण तो आधीच श्रीमंत होता. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की आम्ही अत्यंत गरिबीत जगत होतो. जगणं म्हणजे फक्त मजबुरी होती हे त्यांना तेव्हा समजलं जेव्हा ते सर्कसमध्ये आपल्या जुन्या मित्राला भेटायला आले. माझ्या कपाळावर असलेला काळा मस्सा जो जन्मापासून आहे त्यांनी पाहिला आणि ओळखला. त्यांनी सर्कसच्या मालकाला विचारलं आणि कळलं की मी एक मुलगी आहे जी पैशाच्या गरजेमुळे मुलगा बनून काम करते आणि हे कोणालाच ठाऊक नाही. त्यांना लगेच समजलं की ती मुलगी म्हणजे त्यांचीच हरवलेली मुलगी आहे. त्यांनी माझ्याबद्दल सर्व माहिती शोधली आणि खात्री पटली की मी त्यांचीच मुलगी आहे. म्हणून ते दररोज माझी मदत करण्यासाठी पैसे देते आणि मालकाला सांगत की माझी काळजी घ्यावी. मी जे ऐकत होते आणि पाहत होते त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मला उभं राहून आपल्या मिठीत घेतलं आणि डोळे पुसले. काही वेळ अशीच शांततेत गेला. मला वेळेचं भानच आलं नाही. तेव्हा मी घाईघाईने घरी जायचं ठरवलं, कारण आई नक्की माझी वाट पाहत असेल. ती माझ्या उशिराबद्दल रागवलीही. मी अनेक वर्षानंतर माझ्या वडिलांना भेटले. मनात हजारो भावना होत्या, पण जायचंच होतं. मी डोळे पुसले, पर्स घेतली आणि घरी निघाले. रस्ताभर माझ्या मनात एकच प्रश्न होता, आईने वडिलांना का सोडलं असेल? ती दुसऱ्या माणसासाठी त्यांना सोडून गेली जेव्हा वडील तिच्यावर खूप प्रेम करत होते. आणि मग तिने मला का सांगितलं की माझे वडील मेले आहेत? आता समजलं की तिलाही वाटत होतं की मी तिला दोष देईन, म्हणूनच तिने सत्य लपवलं. घरी आल्यावर मी आईशी या विषयावर काही बोलले नाही. मला नको होतं की ती स्वतःला अपराधी समजावी किंवा माझ्यासमोर लाजावी. यानंतर माझी वडिलांशी भेट घराबाहेरच होत असे.
त्यांच्या सांगण्यावरून मी सर्कसचं कामही सोडलं आणि अभ्यासावर लक्ष द्यायला सुरुवात केली. मी आईला सांगितलं की मी कामाला चाललीये, पण बाहेर गेल्यावर वडिलांना भेटायला जायचे. आम्ही एकत्र बसून अभ्यास करायचो. कधी वडील माझ्या लहानपणीचे फोटो दाखवायचे, तर कधी आईसोबतच्या लग्नाच्या. आई गेल्यानंतर त्यांच्याकडे काहीही उरलं नव्हतं, फक्त काही फोटो. त्याच फोटोच्या आठवणीवर त्यांनी आयुष्य काढलं होतं. अशाच गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळालंच नाही आणि मला परत घरी जायला उशीर झाला. वडिलांनी सांगितलं की ते मला स्वतः सोडायला येतील. आम्ही दोघे घरी आलो. आई खूप वेळ वाट पाहत होती. तिने आम्हाला एकत्र येताना पाहिलं आणि लगेच विचारलं, मी कोणाबरोबर आले आहे. तिला कळालं की मी वडिलांना भेटले आहे आणि सगळं सत्य समजलं आहे. ती शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर अपराधाची छटा होती. तिने मग स्वतः सांगितलं की सगळं चूक तिचीच होती. तिने पैशाच्या हौसापोटी माझ्या वडिलांसारख्या चांगल्या आणि प्रामाणिक माणसाला सोडलं आणि ज्या दुसऱ्या माणसासाठी ती गेली त्याने काही महिन्यातच दुसऱ्या बाईसाठी तिलाही सोडलं. मग तिने मला घेऊन स्वतंत्र राहायला सुरुवात केली. तिने मला वडिलांकडे दिलं नाही, कारण तिला वाटत होतं की वडिलांनी दुसरं लग्न केलं असेल आणि त्यांच्याकडे सगळं आहे, पण तिच्याकडे फक्त मी आहे. म्हणून तिने मला सांगितलं की माझे वडील मरण पावले आहेत आणि कधीच त्यांचा फोटोही दाखवला नाही, जेणेकरून मी त्यांना ओळखू नये. त्यामुळे मी त्यांना आधी ओळखूच शकले नाही. वडील नंतर आईला भेटायलाही आले. आईने त्यांच्याकडे आपल्या सगळ्या चुकांची आणि दुःखाबद्दल माफीही मागितली. वडिलांनी आईचा उपचार मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुरू केला आणि मला शहरातील सर्वोत्तम विद्यापीठातही प्रवेश मिळवून दिला. 6 महिन्याच्या उपचारानंतरही आईचं निधन झालं. तिच्या जाण्याने मला खूप दुःख झालं आणि मग मी वडिलांसोबत राहायला लागले. वडील माझी खूप काळजी घेत होते की मला आईची कमी जाणवू नये, पण आईची जागा कोणीच घेऊ शकलं नाही. मी आनंदात होते, पण आईची आठवण नेहमी यायची. आयुष्यात सगळं मिळत नाही, पण काहीतरी नक्की मिळतं. आधी मी आईसोबत होते, तेव्हा वडील नव्हते. आता वडील माझ्या आयुष्यात आलेत, तर आई गेली. मला आई वडिलांचं प्रेम एकत्र कधीच मिळालं नाही. कधी कधी आपण उत्तम गोष्टींच्या शोधात आपल्या जवळचं चांगलं हरवून बसतो. म्हणूनच जे आपल्याला मिळालं आहे त्यातच आनंदाने जगावं आणि नशिबात नाही ते स्वीकारावं. आता मी माझ्या वडिलांसोबत आनंदाने जगते. त्यांनी मला त्यांच्या कंपनीत कामावरही घेतलं आहे आणि आज मी त्यांच्या कंपनीचं व्यवस्थापन करते. माझ्याकडे पैसा आहे, वडिलांचं नाव आहे आणि जीवन छान चाललं आहे. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की दाबा, जेणेकरून पुढची गोष्ट सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.